हॅलो एव्हरीवन. तर त्या दिवशी आपला हा प्रोजेक्ट अर्धवट झालेला. ज्यांना ज्यांना तिथंपर्यंत कळाले वेल गुड वर्क, आणि ज्यांना नाही कळालेलं त्यांनी काळजी करू नका. आपण परत पहिल्यापासून प्रोजेक्ट बनवायचा आहे. फक्त एवढंच सांगेल की शेवटपर्यंत एका जागेवर वन शॉटमध्ये प्रोजेक्ट संपवा, कारण सोप्पा आहे प्रोजेक्ट. कारण तुम्हाला काहीतरी कळालं असेल त्या दिवशी. फक्त आपल्याला स्पीडअप फास्ट फक्त प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. मी पहिल्यापासून स्लो घेणार आहे परत, तरी पण तुमचा पेसनं तुम्ही हा प्रोजेक्ट कंप्लीट करा. माझं सजेशन आहे वन शॉटमध्येच करा, पण ठीक आहे. पहिला दाखवतो आपण काय बनवणार आहे. मी कंप्लीट केला प्रोजेक्ट तो आल्यावर. एक मिनिट. ठीक आहे. ठीक आहे, तर असा आपण डॅशबोर्ड बनवणार आहे. तर तुम्ही जो तो टेबल बघितलेला त्यात काय होतं की बॅटिंगचा पूर्ण डेटा होता. प्लेयरचं नाव, त्याने किती मॅचेस खेळा, रन्स खेळा, ॲव्हरेज किती आहे त्याचं, असा डेटा होता. त्याचं स्पॅन किती आहे. तर आपण हा डॅशबोर्ड डायनॅमिक बनवला आहे. म्हणजे तुम्ही कुठला पण प्लेयर घ्या. आता मला जडेजा प्लेयरचं स्टॅट्स बघायचे आहेत, तर त्या प्लेयरच्या स्टॅटनुसार इथं तुम्हाला त्याचे स्टॅट्स दिसणार. आता ही डिझाईन बेसिक बनवले मी, पण ह्यात तुमचं क्रिएटिव्हिटी तुम्ही ॲड करून बॅकग्राऊंड इमेज बदलू शकताय तुम्ही. हे काय रिपोर्टिंगचं तुम्हाला तर कळालं आहे फक्त की काय आहे. फक्त हे तुम्हाला डिझाईन तुमची क्रिएटिव्हिटीवर सोडले. मी फक्त तुम्हाला एक बेसिक सिम्पल डॅशबोर्ड बनवला आहे. त्यात प्लेयर वाईज तुम्ही डायनॅमिकली डेटा चेंज करू शकता. आणि समजा तुमचा डेटा वेबसाईटवर सुद्धा अपडेट झाला तर तो डेटा इथं पण अपडेट होणार. त्यामुळं हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे तुमच्या रेझ्युमे किंवा लिंक्डइनवर तुम्ही ह्याच्यासाठी. ठीक आहे, मी त्यात जास्त वेळ घेत नाही, आपण स्टार्ट करूया. सो पहिलं काम काय आहे आपलं की डेटा घेणं. सो आपण कुठल्या वेबसाईटवरनं डेटा घेणार होतो? ESPN क्रिकइन्फो. ठीक आहे, आपण ती वेबसाईट ओपन करूया. टाईप करा ESPN क्रिक इन्फो स्टॅट्स गुरु. वेबसाईटवर जावा अँड कुठलाही सिलेक्ट करू शकता. आपण रेफरन्ससाठी त्या दिवशी घेतलेलं तेच करूया. ODI, बॅटिंग अँड टीममध्ये इंडिया ठेवा. अजून कुठलंही तुम्ही सिलेक्ट करू शकता, तरी पण इंडिया, ऑस्ट्रेलिया. आपण होम व्हेन्यू सिलेक्ट करूया अँड सबमिट क्वेरी. ठीक आहे, हा डेटा आपल्याकडे आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या डेटात ओव्हरऑल फिगर्स, म्हणजे प्लेयरचं नाव, प्लेयरचं ड्युरेशन, स्पॅन, त्याचे मॅचेस किती खेळल्यात, इनिंग्स, नॉट आउट्स, रन्स, हायेस्ट स्कोअर, ॲव्हरेज, बेस्ट फिगर्स, अशी आपल्याला इन्फॉर्मेशन आहे. आता समजा तुम्हाला क्लायंटनं तुम्हाला सांगितले की हा डेटा मला, ह्या डेटावर तुम्ही एक रिपोर्ट बनवून द्या किंवा एक डॅशबोर्ड बनवून द्या, की मला सारखं असं बघायची गरज नाही सगळ्या रेकॉर्डला पर्सनली. मला फक्त एक ड्रॉपडाऊन असणार, त्या ड्रॉपडाऊनवर क्लिक केले की त्या नाव प्लेयरचं मी क्लिक केलं की मला हा डेटा डायनॅमिकली दिसला पाहिजे. जसं आपण टी व्हीवर बघतो, जसं आपल्याला स्कोअर कार्ड दिसतं टी व्हीवर, तसंच आपल्याला एक बनवायचं आहे. सो आता इथं टोटल तुम्ही बघू शकताय की 3 पेजेस आहेत आणि डेटा किती आपल्याला 106 रेकॉर्ड्स आहेत टोटल. तर हा डेटा आपल्याला वेब स्क्रॅप करायचा आहे. वेब स्क्रॅप म्हणजे माहितीच असेल तुम्हाला. जरी काही माहिती नसलं तर एक सांगतो, ChatGPT तुमचा मित्र बनवा. ChatGPTला उघडा. ChatGPT जे काय तुमचे डाऊट्स आहेत सगळं ते सॉल्व करते. त्यात काय तुम्ही एक्सपर्ट असणारच आहे, त्यामुळं सांगण्याची काय हे नाही गरज. तरी पण ज्यांनी अजून वापरत नाही ChatGPT त्यांनी प्लीज वापरा. ठीक आहे, आपण काय करायचं आता, लिंक कॉपी करूया. Ctrl+C. पेज 2वरचीच लिंक कॉपी करा. कळालं? पेज 1वरची करू शकताय, पण त्याला कारण आहे, कारण
पेज 1वरची केला तर तुम्हाला तिथं पेज इज इक्वल टू दिसणार नाही, तुम्हाला ते टाईप करायला लागणार स्वतः. म्हणून आपण पेज 2वरचीच कॉपी करूया. ठीक आहे, पॉवर BI उघडा. पॉवर BI उघडल्यावर ब्लँक रिपोर्ट. ठीक आहे, ब्लँक रिपोर्ट उघडलं की तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. हे काय तुम्हाला त्या दिवशी कळालेलं की इथं तुम्हाला व्हिज्युअलायझेशन म्हणजे रिपोर्ट बनवायचा एरिया हा आहे, पूर्ण रिपोर्ट बनवू शकताय. हा टेबल व्ह्यू आहे, हा तुमचा मॉडेल व्ह्यू आहे, हे तुमचे डॅक्स क्यूर आहे. इथं काय आपल्याला एवढं जायचं नाही डीपमध्ये, पण तरी पण सांगतो तुम्हाला. तर ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे व्हिज्युअलायझेशन. आपल्याला डेटा घ्यायचा असलं तर आपण काय करतो, आपण गेट डेटा म्हणून ऑप्शन आहे, गेट डेटावर क्लिक करतो. तर ठीक आहे, गेट डेटावर क्लिक करा. आपल्याला वेबवरनं डेटा घ्यायचा आहे, त्यामुळं वेबवर क्लिक करा. आणि ती जी आपण URL कॉपी केलेली तिथं पेस्ट करा. आणि ओके दाबू नका, थांबा. पेजच्या वेळी 1 करा, कारण आपल्याला पेज 1चा डेटा पाहिजे. ठीक आहे, ओके केलं, ओके करा. पेशन्स. ठीक आहे, डेटा लोड झालेला आहे. तर आपल्याला आहे तसा डेटा घ्यायचा नाही का, तुम्हाला मी कारण सांगितलेलं की पॉवर BI ऑटोमॅटिक डेटा घेते. आता तुम्ही बघू शकता इथं त्यानं काय काय घेतले. टेबल 1मध्ये त्यानं ओव्हरऑल फिगर्स म्हणजे सांगतो तुम्हाला, हे जे बघू शकता तुम्ही, हे ओव्हरऑल फिगर्स ना आपल्याला नको, आपल्याला फक्त रेकॉर्ड्स पाहिजेत. पण त्या पॉवर BIनं काय केलं की ऑटोमॅटिक ह्याचा एक वेगळा टेबल बनवला तुमच्या ह्याचा. एक मिनटं, ह्याचा एक टेबल बनवला. काय गरज नाही आहे त्याची, आपल्याला फक्त रेकॉर्ड्स पाहिजेत. त्यामुळं तर मग आपण काय करणार, इथे एक ऑप्शन आहे ॲड टेबल युजिंग एक्झाम्पल्स. त्याला आपण एक्झाम्पल देणार की बाबा कसा डेटा पाहिजे मला. त्यामुळे आपण इथं क्लिक करायचं, ॲड टेबल युजिंग एक्झाम्पल्स. ठीक आहे, आणि त्याला डेटा आपण द्यायचा. तर परत आपण वेबसाईटवर जाऊया. आपण सेकंड पेजवर आहे, त्यामुळं प्रिवियस पेजवर या, फर्स्ट पेजवर या. आणि हा रेकॉर्ड जो पहिला रेकॉर्ड आहे तो कॉपी करा. केला, Ctrl+C. पॉवर BIमध्ये येऊन एकदाच टॅप करा आणि Ctrl+V. ठीक आहे, पेस्ट झालं. आणि एक एक्झाम्पल देऊ आपण त्याला. सेकंड रेकॉर्ड पण कॉपी करा. Ctrl+C. एक मिनिट. Ctrl+C and Ctrl+V. बघा, ऑटोमॅटिकली पॉवर BIने डिटेक्ट केले की आपल्याला फक्त रेकॉर्ड्सचा डेटा पाहिजे. ठीक आहे, ओके करा. आहे तशी स्टेप्स फॉलो करा. कोणाकोणाला त्या दिवशी एरर आलेले, त्यामुळं आता हा काय रेकॉर्डेड डेटा आहे, त्यामुळे तुम्ही पुढं मागं करू शकता आणि तुमचं तुम्ही हे करू शकताय. ठीक आहे, आपल्याला लोड करायचं नाही, डेटा ट्रान्सफॉर्म करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं, जर ऑलरेडी डेटा क्लीन असेल तर आपण डेटा लोड करतो. जर क्लीन डेटा नसेल तर आपण डेटा ट्रान्सफॉर्म डेटा करतो. का, कारण आपल्याला जर चेंजेस करायचे असेल, समजा कॉलमचं नाव इथं प्लेयर बदलायचं मला, किंवा काही नल व्हॅल्यूज असतील तर काढायचे असेल, तर आपण ट्रान्सफॉर्म डेटा करणार. जरा क्लिक करा ट्रान्सफॉर्म डेटावर. ठीक आहे, ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक केलं. आता बघू शकता आपल्याला फर्स्ट पेजवर किती 50 रेकॉर्ड्स होते. पहिल्या पेजचा आपल्याला रेकॉर्ड डेटा आलेला आहे. तर इथं बघू शकता काय काय आहे. आता हा बघा, कॉलम 6मध्ये सगळ्या नल व्हॅल्यूज आहेत, काही गरज नाही आपल्याला. त्यामुळं मला हा कॉलम नको आहे, तर काय करायचं, राईट क्लिक करायचं अँड रिमूव्ह करायचं. कॉलम नको असला तर त्या ह्याच्यावर बघा, इथं या, इथं येऊन राईट क्लिक अँड रिमूव्ह. ठीक आहे, आता हे झालं एका पेजचं. आपल्याला तर खरं तिन्ही पेजचा पाहिजे. आपण प्रत्येक पेजचं थोडे आपण करत बसणार आहे, की बा समजा 100 पेजेस असले तर 100 पेजचं थोडे आपण करत बसणार प्रत्येक वेळी. तर डायनॅमिकली डेटा कसा ॲड करायचा प्रत्येक पेजचं,
तर ह्यासाठी आपण काय बनवणार, आता तुम्ही पायथनमध्ये बघितलं असेल की समजा एक रियुजेबल कोड आहे. समजा तुम्हाला हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं आहे कितीदा, 100दा. तर तुम्ही काय सारखं हॅलो वर्ल्ड करत बसणार का? नाही, तुम्ही एक फंक्शन बनवणार आणि त्या फंक्शनला कॉल करणार. तसंच आपण पॉवर बी आयमध्ये एक फंक्शन बनवणार आणि ज्या पण टेबलमध्ये आपल्याला डेटा तो कॉल करायचा आहे त्या फंक्शनला आपण कॉल करणार. ठीक आहे. तर आपण फंक्शन बनवायसाठी ॲडव्हान्स एडिटर म्हणून एक ऑप्शन आहे, इथं बघू शकताय. होम टॅबवर ॲडव्हान्स एडिटर इथं क्लिक करा. ॲडव्हान्स एडिटरवर क्लिक केलं की ही आहे एम लँग्वेज. एम लँग्वेज ही पॉवर बी आयची लँग्वेज आहे. काय नाही, तुम्ही हे समजा तुम्हाला नसेल समजत नसेल, Ctrl+C करा, ChatGPTवर सर्च करा. मला पण समजत नाही काय वेळी, तर हे बघू शकताय तुम्ही. ChatGPTवर तुम्हाला सांगते, हे बघा सगळं सांगते. ठीक आहे. तर आपल्याला डायनॅमिकली डेटा ॲड करायचा आहे, तर आपण एक फंक्शन करा. ठीक आहे, एंटर दाबा, वर परत घ्या, ब्रॅकेट PS ॲज टेक्स्ट इज इक्वल टू अँड दिस सिम्बॉल अँड पेज इज इक्वल टूच्या इथं डबल कोट्समध्ये अँड PS अँड. तर इथं आपण काय केलं, एक फंक्शन बनवलं. PS म्हणजे पेज स्टार्ट, म्हणजे कुठून स्टार्ट करायचं आहे हे आपण सांगितलं. ॲज टेक्स्ट म्हणजे जो डेटा येणार आहे तो आपण टेक्स्टमध्ये घेतला. अँड पेज इज इक्वल टू अँड PS म्हणजे जेवढे पण पेजेस आहेत, समजा 100 पेजेस असतील तर डायनॅमिकली ते एक ॲड करत जाणार आणि डेटा फेच करणार. ठीक आहे. नो सिंटॅक्स एरर दाखवते, त्यामुळे आपला कोड बरोबर आहे. ओके, डनवर क्लिक करा. आता हे आपण फंक्शन बनवलं. ह्या फंक्शनला नाव द्या, डबल क्लिक करा. कुठं पण तुम्हाला नाव द्यायचं असलं डबल क्लिक करायचं. फंक्शनला नाव द्या की बॅटिंग फंक्शन. ठीक आहे, बॅटिंग फंक्शन आपण नाव दिलं. तर आता हे फंक्शन मला कॉल करायला लागणार. आता आपल्याला 3 पेजचा डेटा घ्यायचा आहे, त्यामुळं आपल्याला एक असा टेबल पाहिजे की त्यात 3 तरी रोज पाहिजेत. ठीक आहे. तर आपण टेबल क्रिएट करूया. सगळ्यात पहिला लिस्ट क्रिएट करा. त्यामुळं इथं ह्या सेक्शनमध्ये येऊन राईट क्लिक, न्यू क्युरीवर दाबा अँड ब्लँक क्युरी म्हणून क्लिक करा. ठीक आहे. ह्या क्युरीला नाव द्या बॅटिंग डेटा. सॉरी. ठीक आहे, बॅटिंग डेटा नाव दिलं. तर आपल्याला एक लिस्ट बनवायचं आहे. तर लिस्टचा सिम्पल फॉर्म्युला इज इक्वल टू कर्ली ब्रेसेस 1.3. आपल्याला 3 एजेस पाहिजे, त्यामुळे आपण 3 एजेस लिस्ट बनवली. आता इथे एक ऑप्शन असेल टू टेबल म्हणून कन्वर्ट. आता कुणाकुणाला समजा ऑप्शन येत नसेल तर लिस्ट टूल्स म्हणून तुम्हाला एक हे उघडेल पॉपअप. त्या ह्याच्यात ट्रान्सफॉर्म म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावर तुम्ही टू टेबल म्हणून आपल्याला एक ऑप्शन आहे, ते आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, टू टेबलला कन्वर्ट केलं. ओके दाबा. ठीक आहे, आपला डेटा म्हणजे लिस्ट ही टेबलमध्ये कन्वर्ट झालेली आहे. आणि एक काम करायचं आहे की बाबा आपल्याला हा डेटा टेक्स्टमध्ये जो येणार आहे आपल्याला देतो तो टेक्स्टमध्ये आहे. त्यामुळे इथं पण आपल्याला सेव्ह करताना टेबलचा फॉर्मॅट टेक्स्टमध्ये पाहिजे. त्यामुळं इथं क्लिक करा आणि टेक्स्ट म्हणून सेव्ह करा. तर आपण टेबल टेक्स्ट म्हणून सेव्ह केला. ठीक आहे. ओके, टेक्स्ट म्हणून टेबल सेव्ह झाला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डेटा आपल्याला हे करायचं आहे, त्यासाठी फंक्शन कॉल करायला लागणार. त्यासाठी आपण ट्रान्सफॉर्म डेटा ॲड कॉलम डेटावर या अँड इनवोक कस्टम फंक्शन म्हणून एक ऑप्शन आहे. इथं बघा तुम्ही ओव्हर केलं की तुम्हाला इथे येते की इनवोक अ कस्टम फंक्शन डिफाईन्ड इन दिस फाईल फॉर इच रो ऑफ दिस टेबल. ठीक आहे, इनवोक कस्टम फंक्शनवर क्लिक करा. न्यू कॉलम नेम असू दे कॉलम, आणि फंक्शन आपलं कुठल्या फंक्शनचं नाव बॅटिंग फंक्शन. ठीक आहे, हे सगळं आहे तसं ठेवा. ओके क्लिक करा. डेटा फेच झाला. आता एक्सपांड करून बघा की बाबा
किती रेकॉर्ड्स आहेत काय आहे. ओके दाबा. बघू शकताय टोटल 106 रेकॉर्ड्स आहेत. तिन्ही पेजवरचे 106 रेकॉर्ड आपण फेच केलेले आहेत. ठीक आहे. तर डेटा तर आपला फेच झाला. आणि एक आपलं काम राहिले की काय आपल्याला आता इथं बघू शकता कॉलम 1मध्ये हे 1 व्हॅल्यूज आहेत. आता इथं कॉलमचं नाव बघा काय आहे, बॅटिंग फंक्शन डॉट कॉलम 1. हे आपल्याला नको आहे. पहिला तर हा कॉलम तुम्ही हे करा. कॉलम कसा करायचा, राईट क्लिक रिमूव्ह केला आणि बघा कुठं काय आहे. 16 कॉलम काय आपण रिमूव्ह केलेला आधीच. आता हे मला नाव बदलायचं आहे. तर इथं आपण एक्सपांडेड बॅटिंग फंक्शन, इथं अप्लाइड स्टेप्स म्हणून एक तुम्हाला हे आहे सेक्शन. त्या सेक्शनमध्ये तुम्ही जेवढे पण चेंजेस केलेत ते तुम्हाला चेंजेस दिसतात. आता समजा इथं कंट्रोल जी चालत नाही, इथं चेंजेसमध्येच तुम्हाला जाऊन क्रॉस करायचं आणि तो चेंजेस अंडू करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर ह्या एक्सपांडेड बॅटिंग फंक्शनमध्ये इथं सेटिंगचा ऑप्शन आहे कोपऱ्यात. सेटिंगच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि इथं डिफॉल्ट कॉलम नेम प्रिफिक्स इथं बॅटिंग फंक्शन आहे बघा. हे आपल्याला क्लिअर करायचं. आपल्याला काही नको आहे त्यामुळं ओके क्लिक करा. ठीक आहे. कॉलम 1.1 कॉलम 2 हे सगळं आलं. बघितलं. अरे हा कॉलम ठीक आहे. रिमूव्ह कॉलम आपण केला आहे ती स्टेप. आपण मागच्या स्टेपमध्ये होतं म्हणून आपल्याला हे कॉलम दिसत होता. आता ह्या रिमूव्ह कॉलम्सच्या स्टेपवर क्लिक करा. ह्या स्टेपवर आलो आपण. आता हे 1.1 आहे, हे नको आहे मला. तर रिनेम करायचं असेल तर डबल क्लिक आणि कॉलम 1 फक्त आपल्याला पाहिजे त्यामुळं कॉलम 1 आपण नाव केलं. ठीक आहे. हे बघा इथं लगेच चेंजेस होते. रिनेम कॉलम हे नको असलं तर मी अंडू केलं तर कॉलम आहे तसा होणार. ठीक आहे. परत हे करा. ठीक आहे. तर आणि एक काम राहिले की आपल्याला हेडर प्लेयर आणि ते पाहिजे. ते आपण डायरेक्टली कॉपी करू शकलो नाही कारण इथं बघू शकतात हे लिंकच्या फॉर्मॅटमध्ये. त्यामुळं आपल्याला पहिला ह्याला टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायला लागणार. त्यासाठी आपण एक्सेलचा वापर करणार. त्यामुळे पहिला हा रेकॉर्ड कॉपी करा. Ctrl+C कॉपी केलं. एक्सेल शीट उघडा. उघडलं. ब्लँक वर्कबुक. ठीक आहे. आपण इथं आलो. आता पहिल्या ह्याच्यात Ctrl+V करा. Ctrl+V केलं. तुमचे रेकॉर्ड आहे तसे हे होणार. आता मला हा पूर्ण सेक्शन सिलेक्ट करायचा आहे तर काय दाबणार मी, शिफ्ट आणि राईट ॲरो की. शिफ्ट राईट ॲरो की दाबले की एकच सिलेक्ट होणार. शिफ्ट कंट्रोल राईट ॲरो की दाबले की पूर्ण सिलेक्ट होणार. आता हे सिलेक्ट केलं. Ctrl+C आणि 3 नंबरच्या ह्याला या. थांबा, Ctrl+V करू नका. आपल्याला व्हॅल्यूजमध्ये हे करायचं आहे त्यामुळं Ctrl+Alt+V हा एक ऑप्शन आहे. Ctrl+Alt+V. Ctrl+Alt+V केले की तुम्हाला इथं पेस्टचे सगळे ऑप्शन येतं. फॉर्म्युलेज, व्हॅल्यूज. आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे त्यामुळं व्हॅल्यूज सिलेक्ट करूया आणि ओके क्लिक करा. ठीक आहे. हे व्हॅल्यूजमध्ये आपल्याला आलं. ठीक आहे. आता हे कॉपी करूया आपण. शिफ्ट कंट्रोल राईट ॲरो की Ctrl+C आणि आपल्याला एक नवीन टेबल बनवायला लागणार त्यासाठी. ठीक आहे. इथं होमवर या. होम टॅबवर एंटर डेटा म्हणून ऑप्शन आहे. कुठला पण तुम्हाला नवीन डेटा तुम्हाला घ्यायचा असेल कॉलम वाईज तर एंटर डेटा ऑप्शन हा वापरायचा. एकदाच क्लिक करा कॉलम 1वर आणि Ctrl+V. अंडू हेडर्स आपल्याला नको आहे त्यामुळं अंडू हेडर्स केलं आणि ओके दाबा. टेबलचं नाव तुम्ही काय पण देऊ शकताय. आता थोडक्यात टेबल 1 देऊया. ओके क्लिक केलं. ठीक आहे. ओके क्लिक केलं आपण. आता हे आपल्याला अपेंड करायचं आहे आपल्या बॅटिंग डेटामध्ये. तर इथे एक ऑप्शन आहे अपेंड क्युरीज म्हणून एक ऑप्शन आहे. इथे ड्रॉपडाऊन केलं तर अपेंड क्युरीज आणि अपेंड क्युरीज ॲज न्यू हे 2 ऑप्शन आहेत. आपण त्या दिवशी अपेंड क्युरीज ॲज न्यू कराल तर ते माझी एक चुकी झाली कारण आपल्याला नवीन क्युरी बनवायची नाही. हीच क्युरी त्या ह्याच्यात ॲड करायची. त्यामुळं फक्त अपेंड क्युरीजवर क्लिक करा. क्लिक केलं आणि टेबल हा कशासाठी अपेंड, कुठल्या टेबलमध्ये अपेंड करायचं आपल्याला, बॅटिंग डेटामध्ये आपल्या. ओके क्लिक करा. ठीक आहे. बघू शकता आपण हाय तसं आपल्याला जे हेडर पाहिजे होतं प्लेयर स्पॅन ते आलेलं आहे.
आणि आपलं इथं फेचिंग डेटाचं काम झालेलं आहे. हे एवढंच होतं फेचिंग डेटाचं. ह्यानंतर आपलं क्लिनिंगचं काम आपण सुरू करणार. जे डेटाचं काम होतं घ्यायचं ते तर झाले. फक्त आता आपलं काम काय राहिले, डेटा क्लीन करणं आणि रिपोर्ट बनवणं. डेटा क्लीन करणं तुम्हाला सांगितलेलं सोपं आहे. फक्त काय डेटा टाईप बदलायचा. हे आता ठीक आहे, सुरू करूया आपण. करता करता मी तुम्हाला सांगतो. तर आता हे बघू शकता, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 हे नको आहे मला. हे जे हेडर मला पाहिजे, प्लेयर्स पॅन, हे मला हेडर पाहिजे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, एक ऑप्शन असते इथं कोपऱ्यात. इथं क्लिक केला की तुम्हाला यूज फर्स्ट रो ॲज हेडर हा ऑप्शन तुम्हाला येतो आहे. ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला जे हेडर पाहिजे ते मिळते. म्हणजे फर्स्ट रो तुमची जी आहे ती हेडर जात्या. फक्त एकदा डेटा बघून घ्या काय आहे. आता पहिला तर बघू शकता पूर्ण टेक्स्ट डेटा आहे. तुम्हाला बघायचं असेल की बाबा डेटात काय आहे, तर इथं एक्सपान्शनचं ऑप्शन आहे. इथं क्लिक केलं ना व्हाईट ह्याच्यावर, तुम्ही बघू शकता की फक्त टेक्स्ट आहे इथं, बाकी काय नाही आहे. ओके केलं. आता मला हा टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं, तर इथं मी क्लिक करणार, टेक्स्टमध्ये कन्वर्ट करणार. टेक्स्टमध्ये कन्वर्ट झाला. आता ही इथं बघा, ह्याच्यात काय काय स्पेशल कॅरेक्टर आहेत. हे यात काय फक्त स्पॅन आहे, तर हे आपल्याला आहे तसं ठेवावं लागणार. ह्यात काय बदलून चालणार, कारण इथं एक स्पेशल कॅरेक्टर आहे मध्ये हायफन म्हणून. तर आपण कुठल्या नंबरमध्ये कन्वर्ट करूच नाही, तर ह्याला पण आपण टेक्स्टमध्येच ठेवायचं. आता मॅचेसमध्ये बघा, इथं बघू शकताय फक्त नंबर्स आहेत, तर आपल्याला याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायला लागणार. तर मॅचेसमध्ये आपण जाऊन होल नंबरमध्ये कन्वर्ट करणार. इनिंग्समध्ये बघू शकताय, इनिंग्समध्ये इथं कॅच काय आहे, इथं हायफन आहे. तर आपल्याला हे होल नंबरमध्ये कन्वर्ट करता येणार नाही. का? कारण हायफन आहे. तर समजा ह्याला आता मला टेक्स्टमध्ये करायचं नाही. समजा टेक्स्टमध्ये केलं तर मला पुढं प्रॉब्लेम होणार. तर एक आपल्याकडं ऑप्शन काय आहे की हायफन काढणं आणि त्याला रिप्लेस करणं कशानं, झिरोनं. तर इथं आला तुम्ही राईट क्लिक करा. राईट क्लिक केला की इथं ऑप्शन येतं आहे रिप्लेस व्हॅल्यूज. रिप्लेस व्हॅल्यूज म्हणून ऑप्शन आहे. रिप्लेस व्हॅल्यूजवर क्लिक केलं की तुम्हाला कुठली नको आहे. आता मला हायफन नको आहे, तर हायफन क्लिक करायचं आणि रिप्लेस विथ झिरो. हायफन माहिती आहे ना कुठं, इज इक्वल टूच्या पलीकडं. हायफन नको आहे, हायफन मी क्लिक केलं आणि रिप्लेस विथ झिरो केलं. ओके करा. ओक्समध्ये बघू शकताय परत हायफन आहे. सो आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायला लागणार. सो राईट क्लिक, रिप्लेस व्हॅल्यूज अँड हायफन रिप्लेस विथ झिरो. एंटर. रन्समध्ये पण हायफन आहे. सो राईट क्लिक, रिप्लेस व्हॅल्यूज, हायफन रिप्लेस विथ झिरो. देन हाय स्कोअरमध्ये आता तुम्ही इथं ड्रॉपडाऊनवर क्लिक केलं तर हायफन आहे आणि हे ॲस्ट्रिकचा सिम्बॉल आहे. ॲस्ट्रिक म्हणजे काय, नॉट आऊट. सो ह्याला आपल्याला होल नंबरमध्ये काय चेंज करता येणार नाही. सो ह्याला आपण टेक्स्टमध्येच कन्वर्ट करूया. टेक्स्टमध्ये कन्वर्ट केलं. ॲव्हरेज डेसिमल आहे, हायफन आहे, पहिला हायफन रिप्लेस करायला लागणार. सो रिप्लेस व्हॅल्यूज, हायफन विथ झिरो अँड कन्वर्ट दिस टू डेसिमल नंबर. बेस्ट फिगर्समध्ये पण हायफन आहे. सो राईट क्लिक, रिप्लेस व्हॅल्यूज, हायफन विथ झिरो. देन कन्वर्ट दिस टू होल नंबर. स्ट्राईक रेटमध्ये पण चेक करा, हायफन आहे. सो राईट क्लिक, रिप्लेस व्हॅल्यूज, हायफन रिप्लेस विथ झिरो अँड चेंज इट्स डेटा टाईप टू डेसिमल. हंड्रेड्समध्ये पण हायफन आहे. सो राईट क्लिक, रिप्लेस व्हॅल्यूज, हायफन रिप्लेस विथ झिरो. चेंज द डेटा टाईप टू होल नंबर. इथं पण राईट क्लिक, रिप्लेस व्हॅल्यूज, हायफन विथ झिरो. चेंज डेटा टाईप टू होल नंबर. राईट क्लिक, रिप्लेस व्हॅल्यूज,
hyphen 0 and change the data type to whole number. 4 मध्ये पण हायफन आहे, सो राईट क्लिक, रिप्लेस व्हॅल्यूज, हायफन, रिप्लेस विथ 0, राईट क्लिक, रिप्लेस व्हॅल्यूज, हायफन विथ 0. ठीक आहे. आता इथे एक ऑप्शन आहे व्ह्यूचा. व्ह्यूमध्ये तुम्ही कॉलम प्रोफाईल जर बघितली, कॉलम प्रोफाईल नाही, कॉलम डिस्ट्रीब्युशन जर बघितली अँड कॉलम क्वालिटीमध्ये बघू शकता व्हॅलिड 100%, एरर आपल्याकडे काही नाही आहे. ठीक आहे. आणि एम टी पण कुठली नाही आहे, आपण सगळ्यांना रिप्लेस केले 0नं, एम टी कुठली ठेवायला नाही. तर हा डेटा आपला क्लीन झालेला आहे. ह्यालाच डेटा क्लिनिंग म्हणतात किंवा डेटा ट्रान्सफॉर्मेशन. ह्याला अनचेक करा, डिस्ट्रीब्युशन, क्वालिटी. ठीक आहे. आता बघूया आपण, आपलं क्लिनिंगचं पार्ट तर झालं आहे. आता नेक्स्ट आहे आपलं रिपोर्ट बनवण्याचा पार्ट. सो इथंपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं, कारण हाच मेन पार्ट होता आपला. डेटा वेब स्क्रॅप करणं, डेटा क्लीन करणं, आणि रिपोर्टचा पार्ट काय सोप्पा आहे, आपण करूया ते. ठीक आहे. तर एकदा आपलं काम झालं ट्रान्सफॉर्मेशनचं, तर इथं होम टॅबवर आलं, क्लोज अँड अप्लाय इज मस्ट. क्लोज अँड अप्लाय केलं की तुमचा डेटा सेव्ह होणार आणि लोड होणार. थोडंसं वेळ घेईल. सो ठीक आहे. डेटा आपला लोड झालेला आहे. तर इथं बघू शकता आपल्याकडे 2 टेबल आहेत सध्यासाठी. एक तर बॅटिंग डेटा, तो म्हणजे आपला रॉ डेटा जो होता पहिल्या पेजचा आपण घेतलेला, तो 3 पेजचा आपण एकत्र घेतलेला. म्हणजे आपण एक्सेल शीटचा जो टेबल होता तो आपण ह्याला हे केलेला नव्हता जॉईन, तो. आणि दुसरा आहे टेबल 1, ह्याला नाव बदलूया, बॅटिंग फक्त ठेवूया. म्हणजे हा आपला, ह्या डेटावर आपण काम करणार आहे, तो म्हणजे बॅटिंग डेटा. बॅटिंगमध्ये आपला रिअल डेटा आहे. टेबल व्ह्यूमध्ये येऊ शकते तुम्ही. इकडे टेबल व्ह्यूमध्ये येऊन बॅटिंगमध्ये काय बघू शकताय, डेटा सेट आहे, तो आहे आपला बॅटिंग डेटा. ठीक आहे. तर ठीक आहे, आपण रिपोर्ट व्ह्यूमध्ये येऊया परत. रिपोर्ट व्ह्यू. आता आपलं मेन रिपोर्टिंगचं काम आहे. तर तुम्हाला मी एक ॲसेट डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो फाईल, आणि तिथून डाउनलोड करा, किंवा व्हॉट्सॲपवर मी ॲसेटची फाईल पाठवलेली. तर तिथून एक आपण बॅकग्राऊंड इमेज पहिला घेऊया. आपलं मेन कॅनव्हास आहे, बरोबर. आता इथं आपल्याला समजा काही एडिट करायचं आहे, बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड इमेज. तर इथे व्हिज्युअलायझेशनचा टॅब खोला. हे तुम्ही बंद करू शकता, फिल्टरचा, डेटाचा, तोपर्यंतसाठी फक्त व्हिज्युअलायझेशनचा टॅब उघडा. तर फॉर्मॅट युअर रिपोर्ट पेज म्हणून एक ऑप्शन आहे, तिथं जाऊन कॅनव्हास बॅकग्राऊंडमध्ये ब्राउज म्हणून ऑप्शन आहे इमेजचा. तर इथं क्लिक करा ब्राउजवर, आणि मी जो प्रोजेक्ट दिलेला, फोल्डर दिलेला तुम्हाला ॲसेटचा, त्यात जाऊन बॅटिंगची एक इमेज आहे ती ओपन करा. ठीक आहे. ओपन केली. सध्याला तुम्हाला दिसणार नाही, कारण ह्याची ट्रान्सपरन्सी 100% आहे. ट्रान्सपरन्सी ह्याची 0% करा. बॅटिंग इमेज तुम्हाला दिसली. ठीक आहे. आता हे झालं तुमच्या बॅकग्राऊंडचं, बॅटिंग इमेजचं, बरोबर. नाव आपण एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, त्यामुळं आपण इन्सर्टमध्ये येऊया. इन्सर्टमध्ये आला की टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा. टेक्स्ट बॉक्सवर क्लिक केलं, रिसाईज करा. तुमच्या ह्यानं हे स्टायलिंगचा पार्ट काय तुम्ही एक्सपर्टच आहे. रिसाईज केलं, ह्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यावर फक्त लिहायचं बॅटिंग डेटा ॲनालिसिस
ॲनालिसिस और बॅटिंग स्कोर कार्ड. बॅटिंग स्कोर कार्ड ह्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केलं की जी तुम्ही फॉन्ट साईज बदलू शकताय. सध्याला 40 इज गुड. अँड फॉन्ट बॅटिंग स्कोर कार्ड ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, ह्याचा जरा ब्ल्यू करायचा आहे टेक्स्ट बॉक्सचा कलर. तर तुम्हाला सांगितलेलं आहे इथं जनरलमध्ये आला की इफेक्ट्स म्हणून ऑप्शन आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकताय. आपण ठीक आहे ब्ल्यू ठेवूया, म्हणजे तिथून करू शकतो आपण. ह्याला आपण क्लिक केलं की फॉन्ट कलर म्हणून ऑप्शन आहे. फॉन्ट कलरला व्हाईट. ओके इट्स गुड. जरा आपण साईज वाढवूया याची अजून. 44 इट्स गुड. आता ह्याला जरा पॅडिंग वगैरे ॲड करा. पॅडिंग तुम्ही जर CSS तुम्ही जर शिकला असाल तर पॅडिंग माहीत आहे तुम्हाला. पॅडिंग काय करतं, मार्जिन काय करतं. तर समजा मला पॅडिंग ॲड करायची, तर इथे इफेक्ट्समध्ये जाऊन प्रॉपर्टीजमध्ये जाऊन पॅडिंग म्हणून ऑप्शन आहे. मला लेफ्ट साईडनं आत ढकल. पॅडिंग काय करते, कंटेंटला आत ढकलते. सो लेफ्ट साईडनं मला ढकलायचं आहे. सो इथून मी याची साईज वाढवणार. आपण काय करूया, आता आपल्याला एक स्लायसर ॲड करायचं आहे. सो व्हिज्युअलायझेशनमध्ये जर तुम्ही आला तर इथे एक स्लायसर म्हणून ऑप्शन असेल. स्लायसर म्हणून एक ऑप्शन आहे. ह्याची रिसाईज करायला ह्याची साईज जरा हे करा अँड इथं आणा. थोडंसं वाढूया. ओके. तर स्लायसर ॲड केला आहे आपण. अँड स्लायसरमध्ये जाऊन आपल्याला स्लायसरचं काम काय करतं, तुम्ही ChatGPTला सर्च करा. 1 मिनिट आपण सर्च करा स्लायसर इन Power BI. So slicer is a type of visual filter in Power BI. It lets you filter your data by selecting values directly on the report instead of opening the filters panel. सो स्लायसर काय करते, एक ड्रॉपडाऊनसारखं काम करते. म्हणजे तुम्हाला दाखवतो. आता बॅटिंग डेटामध्ये आपल्याला स्लायसरच्या ह्याला फील्ड आपण हे देऊया. समजा मला काय करायचं आहे, प्लेयरचं एका ड्रॉपडाऊनवरून क्लिक करायचं आहे. म्हणजे आता इथं ऑप्शन्स आहेत. आता तुम्ही समजा ह्याला गेला, आता ठीक आहे एक फील्ड तर दिली आपण. स्लायसरला आपण प्लेयर नावाची फील्ड दिली. इथं या फॉर्मॅट युअर व्हिज्युअलायझेशन स्लायसर सेटिंगमध्ये जाऊन स्टाईल आपल्याला वर्टिकल लिस्ट नका, ड्रॉपडाऊन पाहिजे. आणि सिलेक्शनमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, सिंगल सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे एक तर सिलेक्टेड ऑलरेडी असावा. आता फक्त आपल्याला काय ह्याला स्टाईल करायचं आहे. तर जनरलमध्ये जाऊन आपण किंवा टेक्स्टमध्ये जाऊन जराशी साईज वाढवू शकतो आहे. आपण 25 करा. ठीक आहे, एवढं ठीक आहे. फॉन्ट कलर ह्याचा व्हाईट पाहिजे मला. सो व्हाईट. अँड बॅकग्राऊंड ठीक आहे. व्हॅल्यूची पण आपल्याला साईज वाढवायला लागणार. सो 30 नाही 20. येस 20 इज गुड. अँड फॉन्ट कलर आपल्याला व्हाईट करायला लागणार. पहिला तर ह्याचं बॅकग्राऊंड बदलूया आपण. बॅकग्राऊंडमध्ये जाऊन कलर ह्याचा आपण ब्ल्यू करा. एकच मिनिट. ठीक आहे, जनरलमध्ये जावा. स्लायसरचा आपल्याला बॅकग्राऊंड बदलायचं आहे. तर इफेक्ट्समध्ये जावा. इफेक्ट्समध्ये जाऊन बॅकग्राऊंड कलर आपण ब्ल्यू करा. झालं. ठीक आहे, कलर ब्ल्यू केला. परत या स्लायसर सेटिंगमध्ये जावा अँड व्हॅल्यूजमध्ये जावा. फॉन्ट कलर तर आहे. ओके. बॉर्डर नो. ठीक आहे, बॅकग्राऊंडमध्ये जाऊन कलर पण ठीक आहे.
आता जनरलमध्ये जाऊन बघूया काय करता येते का. इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला बॉर्डर ऑन करायचे आहे, तर बॉर्डर ऑन करा. बॉर्डरचा कलर आपल्याला व्हाईट करायचा आहे. सो व्हाईट अँड शॅडो काय नको आपल्याला फक्त आता रिसाईज करायला पाहिजे. थोडंसं टेक्स्ट मोठं झालं त्यामुळं टेक्स्ट जरासं बारीक करूया. परत ह्याच्यात या नाही, पहिला ह्याला सिलेक्ट करा स्लायसरला अँड फॉर्मॅट युअर व्हिज्युअल्स, स्लायसर्स सेटिंग ना, स्लायसर व्हॅल्यूजमध्ये जाऊन स्लायसर हेडरची जराशी कमी करा. 20 इज गुड. तर हा आपण स्लायसर ॲड केलेला आहे. स्लायसरचं काम काय, सिलेक्ट करणं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, आपल्याला व्हॅल्यूज हे करायचे आहेत, डिस्प्ले करायचे आहेत. म्हणजे रन्स, 50s, नंबर ऑफ फोर्स, 100s. तर व्हॅल्यूज डिस्प्ले करायला आपण आठवते का आपण लाईव्ह ह्याच्यात तो जो पहिला आपण हे बनवलेला रिपोर्ट सेल्सच्या ह्याच्यात, तर आपण टोटल प्रॉफिट दाखवत होतो, टोटल मार्जिन, टोटल डिस्काउंट दाखवत होतो. त्यासाठी आपण काय वापरतो, कार्ड काय करते, व्हॅल्यूज शो करते. तुम्ही ChatGPTला पण सर्च करू शकताय, कार्ड इन Power BI. So card is a simple visualization in Power BI that displays a single value. ओके. सो आपल्याला काय करायचं, आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज फक्त डिस्प्ले करायच्या आहेत. कार्ड घ्यायचं, त्याला फील्डमध्ये त्याला व्हॅल्यू पास करायची, झालं, एवढंच काम आहे. सो कार्ड लोकेट करायचं व्हिज्युअलायझेशनच्या ह्याच्यात. ठीक आहे, कार्ड अँड कार्डला इथं आणा अँड फॉर्मॅट व्हिज्युअल्स. ठीक आहे, पहिला ह्याला डेटा द्यायला पाहिजे. सो आपण स्पॅन देऊया. स्पॅन दिला, फॉर्मॅट व्हिज्युअल्स, फॉर्मॅटमध्ये जाऊन कॉल आउट व्हॅल्यू, टेक्स्ट मोठा आहे सो 30 इज गुड. अँड लेट्स सी व्हॉट वी कॅन डू. ठीक आहे, कॅटेगरी लेबल जनरलमध्ये येऊन तुम्ही इफेक्ट्समध्ये या, विक्समध्ये बॉर्डर ऑन करा. गुड. शॅडो ऑन करा अँड गुड. आणि व्हिज्युअल बॉर्डरमध्ये येऊन आपल्याला राऊंडेड कॉर्नर वाढवायचे आहे. एकच मिनिट. लेट्स सी हाऊ इज लुक. गुड. थोडंसं अजून वाढवा राऊंडेड कॉर्नर्स, इफेक्ट्स, व्हिज्युअल बॉर्डर. ह्याला फक्त आपण रिसाईज करायचं आहे. ठीक आहे, स्पॅन आपण इथे ठेवूया. आता ह्याला एडिट करायला जनरल व्हॅल्यूज, फॉर्मॅट व्हिज्युअल्समध्ये जाऊन जनरलमध्ये जाऊन त्याचा बॅकग्राऊंड कलर किंवा ट्रान्सपरन्सी ह्याची फक्त वाढवा. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी वाढवली, 100% करा. अँड आता फक्त टेक्स्टचा आपल्याला कलर बदलायला लागणार. कॉल आउट व्हॅल्यूमध्ये जाऊन कलर व्हाईट. कॅटेगरी लेबलचे पण कलर आपल्याला व्हाईट करायला लागणार. जरासं फॉन्ट वाढूया कॅटेगरी लेबलचा. गुड. पहिला एक काम करूया, पहिला आपल्याला कार्ड हे कॉपी करायला पाहिजे. Ctrl+C करा अँड Ctrl+V करा. हे कार्ड पहिला कॉपी करून ठेवूया आपण. पहिला हे एडिट करा. आपल्याला एक काम करूया, हे तर बॉर्डर आणि ह्या कार्डला चांगलं दिसत नाही, त्यामुळे जनरलमध्ये जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिज्युअल बॉर्डर ऑफ करा आणि शॅडो ऑफ करा. ठीक आहे, बस एवढं.
आता आपल्याला ह्या कार्डवर वर्क करायचे. आता जेवढे पण हे फील्ड्स आहेत तेवढे आपल्याला कार्ड घ्यायला लागणार. तर ह्याला फक्त काय रिसाईज करायचं आहे. ह्याची ट्रान्सपरन्सी आपण वाढवलेली आहे, त्यामुळे जाऊन ट्रान्सपरन्सी ह्याला 100% काढून टाका. इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रान्सपरन्सी करा आणि ह्याला पहिला फील्ड द्या. आता समजा प्लेयरचे रन्स द्यायचे आहेत मला, किंवा मॅचेस देऊया. कुठले पण देऊ शकता तुम्ही. फील्ड मी मॅचेस दिली. फॉर्मॅट यू व्हिज्युअल्स, कॉल आउट व्हॅल्यूमध्ये जाऊन कलर ह्याचा आधी बदला, ब्लॅक करा. अँड कॅटेगरी लेबलचा पण कलर बदलायला लागणार, ब्लॅक. ठीक आहे, फक्त याला आता रिसाईज करायचं आपल्याला, बाकी काय नाही करायचं. ठीक आहे, जे जराशी साईज कमी करायला लागणार. अँड कॅटेगरी लेबलची पण फॉन्टची साईज कमी करायला लागणार. गुड, ठीक आहे एवढं. आता ह्यालाच आपण कॉपी करूया, Ctrl+C अँड Ctrl+V, Ctrl+V, Ctrl+V. जेवढे पाहिजे तुम्हाला तुम्ही कार्ड Ctrl+V करून द्या. यांचा आधी प्लेसमेंट फक्त करूया आपण. Ctrl+V, Ctrl+V, Ctrl+V. Ctrl+V, Ctrl+V. ठीक आहे, आता फक्त फील्ड द्यायचे आपल्याला. त्या कार्डवर क्लिक करा. मॅचेस नंतर आय गेस ॲव्हरेज नंतर रन्स. ओके, रन्स नंतर इनिंग्स नंतर क्लिक करायला पहिला सिलेक्ट केलेलं अंडू करा आणि मग बेस्ट फिगर बाकीच्या ह्याच्यावर क्लिक करा, बेस्ट फिगर. सो मॅचेस काढा अँड वी कॅन स्ट्राईक रेट, मॅचेस अँड हंड्रेड्स, झिरोज, फोर्स राहिले. जरासं प्लेसमेंट अजून वर आहे, कारण आपल्याकडं अजून फील्ड आहेत. जरासं वर घेऊया. ठीक आहे, आपल्याकडे काय राहिले आता. Ctrl+V. जरासं आपल्याला पुढे ढकलायला पाहिजे. ठीक आहे, प्लेसमेंट बघून तुमचं तुम्ही करू शकता. काय आपला प्लेस फक्त करायचं आहे. फिफ्टी राहिले, सो 50. ठीक आहे, फक्त रिसाईज करायचं जरा. हे 'So this is what we have created'. तर सो फायनली दिस इज वॉट वी हॅव क्रिएटेड. तर आपण एक स्कोर कार्ड बनवलेलं आहे, ज्याच्यात आपण बघू शकता की कुठलाही प्लेयर तुम्ही सिलेक्ट करा,
त्याचे स्टॅट्स तुम्हाला दिसणार. तर ह्यात एक तुम्हाला एक होमवर्क काय आहे, आता ह्या पेजला आपण एक रिनेम करूया. हे आपलं बॅटिंग पेज. डबल क्लिक करा इथे येऊन, बॅटिंग. तुम्हाला एक होमवर्क आहे की न्यू पेज ॲड करा. त्याला नाव द्या बॉलिंग अँड आता काय करायचं तुम्हाला, परत गेट डेटा जाऊन काय करायचं तुम्हाला सांगतो मी. परत त्या स्टॅटवर जावा, त्या वेबसाईटवर. क्लिक इन्फो ODI. आणि आता बॉलिंग फिगर आपल्याला घ्यायचे आहेत. बॉलिंग ऑल टीम्स इंडिया अँड ऑस्ट्रेलिया, होम व्हेन्यू, सबमिट क्युरी. आणि आहे तशी प्रोसेस ही बॉलिंगच्या ह्याच्यासाठी आपल्याला घ्यायची. हा तुमचा होमवर्क आहे. इथून तुम्ही लिंक Ctrl+C करून कॉपी करू शकताय. गेट डेटा अँड वेब, Ctrl+V, पेज 1 करा अँड तुम्ही बॉलिंग डेटावर सुद्धा काम करू शकता. हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी, जर प्रोजेक्टचं प्रॅक्टिस करायचं असेल तर माझं सजेशन आहे की तुम्ही बॉलिंगसाठी पण एक रिपोर्ट तयार करा. रिपोर्ट जरी राहिला तरी चालेल, पण एक थोडक्यात डेटा कसं घेणं वेबकडून, क्लिनिंग करणं, हे तर तुम्ही कराच, तरच तुम्हाला प्रॅक्टिस होणार. कारण ह्यात कॅच काय आहे, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करशिला तेवढं तुमचं नॉलेज वाढणार. नाहीतर हे मग रट्टा मारल्यागत होणार. ॲड टेबल युजिंग एक्झाम्पल्स आहे तशी प्रोसेस, जशी तुमची प्रोसेस आता ते कॉपी करून इथं पेस्ट करून, जशी तुमची प्रोसेस होती तशी तुम्ही परत रिपीट करा, एवढंच. तर आता आपण एक छोटासा सेगमेंट ठेवला आहे की डॅक्स क्युरीज काय असतात, डॅक्स फंक्शन्स. तर डॅक्स मी तुम्हाला सांगितलेलं की ही पॉवर BIची कोडिंग लँग्वेज आहे. तर तुम्ही एक SQL शिकला असेल. SQLमध्ये तुम्ही बघितलं असेल की बाबा आपल्याला नवीन एक कॉलम ॲड करायचा आहे. समजा 2 टेबल आहेत आणि एका टेबलमध्ये समजा तो कॉलम नाही आहे आणि एका टेबलमध्ये आहे, तर आपण तो कसा घेऊ शकतो कॉलम, मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल. तर तुम्हाला ॲसेट्समध्ये एक मी फोल्डर दिला आहे. तुम्ही गेट डेटा आणि एक्सेल वर्कबुक करा. एक्सेल शीटच आहे. अँड तुम्हाला एक मी हे दिलं आहे, डॅक्स फॉर्म्युला डेटा सोर्स. ओके, एकच मिनिट. स्ट्राईक रेट कॅटेगरायझेशन म्हणून तुम्हाला एक मी हे दिलं आहे. ठीक आहे, स्ट्राईक रेट कॅटेगरायझेशन म्हणून तुम्हाला एक मी फोल्डर हे दिला आहे, एक्सेल शीट दिल्या, ती ओपन करा. तुम्हाला सांगतो मी काय आहे त्यात. शीट 1वर क्लिक करा अँड ट्रान्सफॉर्म डेटा म्हणा. तर पहिला बघून घेऊया की आपण काय. तर ह्यात बघू शकता तुम्ही, एक म्हणजे स्ट्राईक रेटचा कॉलम आहे, एक म्हणजे कॅटेगरीचा कॉलम आहे. म्हणजे स्ट्राईक रेटनुसार तुमची कॅटेगरी सेट केल्या की समजा ज्याचा 50च्या खाली आहे स्ट्राईक रेट, तो व्हेरी पुअर असे कॅटेगरी केल्या. आणि 50च्या मध्ये वर आहे त्यांचा ॲव्हरेज, आणि 100च्या वर आहे त्यांचं गुड, आणि 150च्या वर आहे त्यांचा एक्सलंट. हे 2 कॉलम्स आहेत. आणि बॅटिंग आपला जो डेटा होता, बॅटिंगमध्ये आपण बघू शकता इथं एक स्ट्राईक रेट आपला कॉलम आहे. ठीक आहे, स्ट्राईक रेट कॉलम आहे. आता ह्या स्ट्राईक रेटच्या हिशोबानं मला तो कॉलम ॲड करायचा आहे त्या टेबलमधला. कारण हा कॉलम कॅटेगरीचा कॉलम तर नाही आहे. पहिला तर मेन म्हणजे हेडर चेंज करूया आपण. ठीक आहे, हा कॅटेगरीचा कॉलम तर नाही आहे.
मला हा बॅटिंगच्या ह्याच्यात पाहिजे, तर कसं करायचं? तर ह्यासाठी आपण वापरतो डॅक्स फंक्शन्स. तर आपण कोड लिहिणार छोटासा. तर पहिला तर ह्याचा डेटा टाईप बदला. स्ट्राईक रेटचा होल नंबर अँड कॅटेगरीचा टेक्स्ट ठेवूया आपण. स्ट्राईक रेटचा ॲक्च्युली आपल्याला डेसिमल ठेवायला पाहिजे, कारण सांगतो तुम्हाला. कारण इथं जे आहे, एकतर इथलं तर चेंज करायला पाहिजे आपल्याला, एकतर बॅटिंगमधला जो आहे आपल्याला इथला चेंज करायला लागणारच, कारण आपलं हे जो स्ट्राईक रेट आहे, एकच मिनिट. ठीक आहे. पहिला तर आपण ह्याचा डेटा टाईप चेंज करूया. कॅटेगरीचा टेक्स्ट ठेवूया आणि बॅटिंग डेटामध्ये आपल्याला स्ट्राईक रेट चेंज करायला लागणार. स्ट्राईक रेट आपल्याला चेंज करून होल नंबर करायला लागणार, कारण त्या टेबलमध्ये आपण बघितलं तर व्हॅल्यूज कशा आहेत, होल नंबरमध्ये आहेत. तर ह्याचा पण आपल्याला चेंज करून होल नंबर करायला लागणार. तर आपल्याला काय पाहिजे, कॅटेगरी हा कॉलम बॅटिंग टेबलमध्ये पाहिजे. तर लुकअप फंक्शन वापरताना काय विषय आहे, कधी पण एक कुठला तरी कॉमन कॉलम पाहिजे. आता ह्या दोघांच्यात कॉमन कॉलम कुठला आहे, स्ट्राईक रेट. त्या हिशोबानं आपण कुठलाही कॉलम ॲड करू शकतो आहे किंवा नाहीतर मग ॲड करू शकत नाही. ठीक आहे. क्लोज अँड अप्लाय केलं आपण. डेटा टाईप चेंज करून हेडर चेंज करून क्लोज अँड अप्लाय केलं. ठीक आहे. ठीक आहे. इथं बघू शकता आपण शीट 1 म्हणून हे आहे. ह्याचं नाव चेंज करा. डबल क्लिक करा आणि कॅटेगरी करा. CATEGORY कॅटेगरी म्हणून आपण एक नाव ठेवा ह्या टेबलचं. तर ठीक आहे. आपल्याला तो जो हे आहे, कॉलम आहे, तो आपल्याला कशाला पाहिजे, बॅटिंग टेबलमध्ये पाहिजे. तर इथं होवर करा बॅटिंगच्या ह्याच्यात. इथं राईट क्लिक करा आणि न्यू कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे, न्यू कॉलमवर क्लिक करा. न्यू कॉलमवर क्लिक केला तर हा जो सेक्शन आहे, इथं आपण आपली क्युरी लिहायची किंवा ते जे फंक्शन आहे ते लिहायचं. सो आता समजा मला माहीत नाही की आपण लुकअप फंक्शन काय आहे, तर मी काय करणार, ChatGPTवर जाणार. तर सर्च केलं मी लुकअप डॅक्स फंक्शन इन पॉवर BI. तर ठीक आहे, बघू शकता इथं आपण ह्या सिंटॅक्स आहे, म्हणजे लुकअप व्हॅल्यू, रिझल्ट कॉलम नेम, सर्च कॉलम, सर्च व्हॅल्यू, सर्च कॉलम, सर्च व्हॅल्यू. मी सांगतो तुम्हाला. तर पहिला तर इथं तुम्हाला त्या जो कॉलम आपण नवीन तयार करणार आहे त्याचं नाव लिहायचं. मला समजा कॅटेगरी ठेवायचं नाव, त्याचं कॅटेगरी नाव ठेवलं मी. आता सिंटॅक्स काय होता, पहिला होतं लुकअप व्हॅल्यू. सो लुकअप, हां बघा इथं ऑटो सजेशन आले, तर टॅब करा, टॅब दाबा. टॅब दाबलं की आता मला कुठला कॉलम पाहिजे त्या कॉलमचं नाव. आता तुम्ही कॅटेगरी ह्याच्यात आला, समजा कॅटेगरी जर ह्याच्यात आला, एकच मिनिट. ठीक आहे, कॅटेगरीमध्ये आलं तर त्या कॉलमचं नाव काय आहे, कॅटेगरीज आहे. सो इथं पास करताना मी काय करणार, पहिला मला काय पाहिजे आहे, कुठला कॉलम त्या टेबलमध्ये आहे त्याचं नाव पाहिजे. सो आय विल पास कॅटेगरीमध्ये कॅटेगरी कॉलम, म्हणजे कॅटेगरी टेबलमध्ये कॅटेगरी कॉलम पाहिजे मला. कळालं? ठीक आहे. मग कॉमा द्यायचा आणि आता सर्च व्हॅल्यू, म्हणजे त्या दुसऱ्या टेबलमध्ये मला काय कुठल्या बेसिसवर सर्च करता. आता दोघांच्यात कुठला कॉमन होता, स्ट्राईक रेट, बरोबर. तर त्या टेबलमध्ये तू स्ट्राईक रेटच्या त्या कॉलम आहे त्याला सर्च कर आणि माझ्या टेबलमधल्या स्ट्राईक रेटच्या, म्हणजे बॅटिंग टेबलमधल्या स्ट्राईक रेटच्या ह्याला सर्च कर. आपण काय केलं समजलं का, पहिला तर हे कळालं. हे तर पहिला म्हणजे आपण जे नाव, म्हणजे कॉलम ॲड होणार आहे आपल्या टेबलमध्ये त्याचं नाव दिलं. त्याचं नाव मला कॅटेगरी पाहिजे, काय पण देऊ शकतो समजा. ठीक आहे, आपण कॅटेगरी दिले, कॅटेगरी नाव ठेवूया. हे तर पहिला समजलं की आपण नाव दिलं. त्यानंतर हा फंक्शन सिंटॅक्स आहे. इथं काय आहे, लुकअप व्हॅल्यू. पहिला काय होतं ChatGPTला, रिझल्ट कॉलम नेम, म्हणजे जो आपल्याला कॉलम आपल्याला ॲड करायचं आहे त्याचं नाव.
तर कॅटेगरी टेबलमधला कॅटेगरी कॉलम पाहिजे मला, म्हणून मी पहिला ते दिलं. त्यानंतर दुसरं आहे, आता दोन्हीतलं कॉमन म्हणजे काय आहे, दोन्हीतलं ह्या बेसिसवर सर्च करून मला तो रिटर्न कर कॉलम. तर आपण कॅटेगरी टेबलमधला स्ट्राईक रेट कम्पेअर कर आणि माझ्या बॅटिंग ह्याच्यातला स्ट्राईक रेट कम्पेअर कर. ते करून मला कॅटेगरी कॉलम हा ॲड करायचा आहे. तर इथं टेबल व्ह्यूमध्ये या टेबल व्ह्यूमध्ये येऊन बघू शकता की एक नवीन कॉलम ॲड झाला आहे कॅटेगरी. बघू शकता आता इथं स्ट्राईक रेट बेसिस, आता ह्याचा 98 आहे, तर ह्याला ऑटोमॅटिकली कॅटेगरी ॲव्हरेज दिली आणि ह्याचा 116 आहे तर गुड दिली. ठीक आहे, हे झालं आपलं लुकअप फंक्शनचं. सेम ॲज तुम्ही SQLमध्ये तुम्ही कम्पेअर करून जसं कॉलम ॲड करताय तसंच आपण इथं टॅक्स फंक्शन वापरतो आहे. आपण लुकअप फंक्शन वापरलं. आता बघूया आणि एक रँक एक्स फंक्शन म्हणून. तर आता आपण अजून एक फंक्शन बघणार आहे, ते म्हणजे रँक एक्स फंक्शन. तर तुम्ही SQLमध्ये बघितलं असेल रँक म्हणून एक फंक्शन होतं बघा, जे तुमच्या एका कॉलमच्या बेसवर तुम्हाला अनेक आपण रँक कॉलम हे करतो आहे आणि त्या कॉलमच्या व्हॅल्यूजवर बेसवर आपल्याला ते रँक डिसाईड करते. तुम्हाला सांगतो मी, इथं आपण स्ट्राईक रेट कॉलमच्या बेसिसवर आपण रँक फंक्शन किंवा रँक कॉलम तयार करणार आहे. तर इथं परत आपण मोर ऑप्शनवर करा, न्यू कॉलमवर क्लिक करा. केलं अँड ठीक आहे, न्यू कॉलममध्ये मला कॉलमचं नाव द्यायचं आहे रँक. सो RANK. तर मला माहीत नाही समजा रँक एक्स फंक्शन काय आहे, तर आपण काय ChatGPT करूया, रँक एक्स फंक्शन इन पॉवर ये. ठीक आहे, सो तर बघू शकता रँक एक्स इज अ डॅक्स फंक्शन यूज टू रँक व्हॅल्यूज इन कॉलम. आणि हा त्याचा आहे सिंटॅक्स, रँक एक्स टेबल एक्सप्रेशन व्हॅल्यू ऑर्डर टाईज. ठीक आहे, बघा आपण स्टेप बाय स्टेप. तर मला काय करायचं आहे, बॅटिंग टेबलमध्ये स्ट्राईक रेटच्या बेसिसवर मला एक नवीन कॉलम ॲड करायचा आहे, त्याचं नाव आहे रँक. तो आपल्याला रँक देणार, कळालं. सो त्याचा सिंटॅक्स काय होता, रँक एक्स. एकच मिनिट, हां. सो RAN. इथं बघू शकता ऑटो ते नाही दिले. हां, इथं होवर केल्यावर तुम्हाला दिसते की बाबा काय व्हॅल्यूज पास करायचे आहेत फंक्शनमध्ये. तर टेबल पहिला, तर टेबल नाव कुठल्या ह्याच्यात पास करायचं आहे ते म्हणजे. सो ऑल अँड बॅटिंग, मला बॅटिंग टेबलमध्ये ॲड करायचं आहे. सो बॅटिंग टेबलमध्ये आपण ऑल केलं, कॉमा पहिला एक्सप्रेशन म्हणजे कशा बेसिसवर आपल्याला ॲड करायचं आहे. तर आपल्याला स्ट्राईक रेट कॉलमच्या बेसिसवर आपल्याला रँकिंग ठरवायचे आहे. सो बॅटिंग अँड स्ट्राईक रेट. ठीक आहे, बॅटिंग स्ट्राईक रेटच्या ह्याच्यावर करायचं आहे. दुसरा म्हणजे व्हॅल्यूमध्ये आपण काय करायचं किंवा कसं पाहिजे रँकिंग, डिसेंडिंग पाहिजे का असेंडिंग पाहिजे, इथं तुम्ही बघू शकताय. तुम्हाला सांगतो मी, व्हॅल्यूमध्ये बघा स्पेसिफिक व्हॅल्यू टू रँक युजली नॉट यूज्ड, म्हणजे ठीक आहे ऑप्शनल आहे व्हॅल्यू. सो दुसरा म्हणजे काय आहे, इथं व्हॅल्यूज म्हणून एक पॅरामीटर आहे, तो एक ऑप्शनल आहे. म्हणजे व्हॅल्यू तुम्ही पास पण करू शकता, नाही पण करू शकता. हे तिन्ही जे पुढचे आहेत ते ऑप्शनल आहेत, व्हॅल्यू ऑर्डर टाईज. तरी पण व्हॅल्यूज आपण स्किप करूया. तिसरा जो ऑप्शन आहे ऑर्डर, तो आपल्याला महत्त्वाचा आहे, कारण सांगतो तुम्हाला ऑर्डरमध्ये दोन आहेत, डिसेंडिंग अँड असेंडिंग. म्हणजे असेंडिंग म्हणजे जो स्मॉलेस्ट आहे त्याला आपण रँक 1 ठेवणार आणि डिसेंडिंग म्हणजे जो लार्जेस्ट नंबर आहे त्याला आपण रँक 1 ठेवणार. आता स्ट्राईक रेटच्या ह्याच्यात ज्याचा सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट असणार त्यालाच आपल्याला रँक 1 ठेवायला लागणार. सो आपण इथं डिसेंडिंग, एकच मिनिट, डिसेंडिंग अँड आपल्याला व्हॅल्यू नको होती त्यामुळं आपण तिथं काहीच दिलं नाही, फक्त एक कॉमा द्या, तिथं काहीच देऊ नका. सिंटॅक्स तुम्ही ChatGPTची मदत घ्या. आणि तिसरं म्हणजे डेन्स काय आपण बघूया. सो टेन्स म्हणजे काय आहे, आता
टाईजमध्ये स्किप ऑर डिस. आता तुम्ही SQLमध्ये तुम्हाला शिकवलं असेल की बाबा स्किप म्हणजे काय. समजा दोन आता व्हॅल्यूज आहेत, त्यांचं सेमच हे आहे, स्ट्राईक रेट सेम आहे, तर त्या दोघांना पण रँक 1 देणार आपण, आणि त्याच्या पुढचा जो रँक आहे त्याला आपण 2 देणार नाही, डायरेक्ट रँक 3 देणार. त्यापेक्षा आपण डेन्स वापरायचं की बाबा 2 आहेत ना, त्यांना दोघांना आपण रँक 1 द्यायचा, आणि जो पुढचा आहे त्याला पण रँक 3 आला नाही पाहिजे, रँक 2च आला पाहिजे. त्यामुळं आपण डेन्स वापरायचं. ठीक आहे, आपला हा सिंटॅक्स आहे. आपण एंटर दाबूया. आणि टेबल व्ह्यूमध्ये जाऊन बघूया. तर बघा, रँक म्हणून एक टेबल आलेला आहे, अँड इथं बघू शकताय 1 रँक कोणाचा आहे, सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट ह्याचा असणार आहे. ठीक आहे, इथं ड्रॉपडाऊनवर तुम्ही सॉर्ट असेंडिंग केलं तर इथं बघू शकता की सगळ्यात जास्त ज्याचं स्ट्राईक रेट आहे त्याला रँक 1 मिळाला आहे, आणि त्याच्यापेक्षा खालचा जो होता त्याला रँक 2. असं एक रँक कॉलम क्रिएट झालेला आहे. इथं बघा 12 म्हणजे सगळ्यांचा स्ट्राईक रेट बऱ्यापैकी सेम आहे, 100 त्यांना 12 आहे. आणि डेन्स वापरल्यामुळे जो पुढचा जो व्हॅल्यू आहे त्याला 13 दिला आहे. जर आपण हे वापरलं असतं, स्किप वापरलं असतं तर पुढच्याला इथं डायरेक्ट 14 आलं असतं. तर तसं नको होतं म्हणून आपण डेन्स वापरलं. हे होतं रँक एक्स फंक्शन, एवढंच आहे.